नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही आता इकडे जॉगिंग करून आलेले असतात. आता इकडे राणी आतमध्ये जात असते. आता हे पाहून इकडे इंद्रा बोलतो, ए कुठे चाललीस तू, थांब. आता इकडे त्यावर तो बोलतो, थांब, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलंय. आता इकडे तो पाळण्याकडे नेतो. तिथे मस्तपैकी दोघांसाठी ज्यूस वगैरे ठेवलेले असतात. त्यावर आता इकडे ती बोलते, काय हो सर, पण आपण दोघं तर बाहेर जॉगिंगला गेलो होतो ना, मग हे सगळं कोणी केलं? त्यावर तिकडे तो बोलतो, ते काय आहे ना, आपण जेव्हा निघणार होतो ना तेव्हा मी रत्ना काकीला सगळं काही सांगून ठेवलं, त्यांनी हे केलं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अच्छा. तर आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ, आपण रोज जॉगिंग करून यायचं आणि इथे बसून ज्यूस प्यायचा आणि मस्तपैकी गप्पा वगैरे मारायच्या. त्यावर आता इकडे ती बोलते की हो सर, पण आपल्याला असा टाईम मिळणार आहे का एकत्र टाईम स्पेंड करायला आणि अशा गप्पा वगैरे मारायला? त्यावर तिकडे तो बोलतो, हो, नाही मिळाला तरी काढायचा टाईम. आता इकडे यांच्या गोष्टी तर चालू असतात, पण आता इकडे तिथे तनिषा आलेली असते आणि हे सगळं बघत असते. आता तिकडे त्यावर हे दोघंही ज्यूस पित असतात. आता इकडे म्हणजेच आता इकडे यांच्या गोष्टी गप्पा चालू तर असतात, पण आता इकडे राणीने ज्यूस पिल्यावर तिच्या होटांवर मिशा येतात ज्यूसच्या. आता हे बघून इकडे इंद्र हसत असतो. त्यावर तिकडे राणी बोलते, काय झालंय सर? त्यावर तिकडे ती बोलते की म्हणजेच इकडे तो बोलतो की अगं तुझ्या ओठांवर मिशा आल्यात ज्यूसच्या. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, थांब थांब, मी पुसून देतो. त्यावर तिकडे बोलते, नाही नाही सर, अचानक कोणी येऊन जाईल. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही थांब. आता इकडे त्यावरती बोलते, आबा तुम्ही आलात? आता असं म्हणल्याबरोबर एकदम तो घाबरतो. आता एकदम ती जोरजोरात हसत असते. त्यावर आता इकडे ती बोलते, काय हो सर, कुठे आबा? आता इकडे त्यावर तो बोलतो, अच्छा तू माझी थट्टा करत होतीस, थांब तुला दाखवतो मी. आता इकडे राणी तिथून पळून जाते. इंद्र तिच्या मागे धावत असतो. आता हे बघून इकडे तनिषा येते आणि इकडे इंद्राला अडवते, बोलते की इंद्रा इंद्रा थांब थांब, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तो काय गा सकाळी सकाळी इकडे कसं काय? आता इकडे त्यावरती बोलते, ते काय आहे ना, मी सर्वे करायचं म्हणत होती. त्यावर तिकडे तो बोलतो, कुठला सर्वे? त्यावर तिकडे सांगत असते. इकडे इंद्रा बोलतो, पण तू खूप चेंज झाली आहेस तनिषा, म्हणजे म्हणजे खूप डेडिकेट वगैरे, बिझनेस वगैरे इतकी छान सांभाळतीयस. त्यावर तिकडे तो ती थँक्यू वगैरे बोलत असते. त्यावर आता इकडे ती बोलत असते की तेच मला बोलायचं होतं, पण तू कम्प्लिटली चेंज झालायस. फक्त राणी राणी राणी, तुझी बायको काय मॅजिक वगैरे करतेस का? इकडे आता आबा मालतीला तनिषाबद्दल विचारत असतात, म्हणजेच उठली का, बाकीची तिची अरेंजमेंट व्यवस्थित केली का वगैरे. आता तिकडे त्यावर मालती बोलते, हो, खरंच सांगू का, तनिषा किती गोड मुलगी हो, किती छान तिचा स्वभाव आहे. खरंच सांगू का, मला तिच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, एखादा दागिना वगैरे करू का मी? त्यावर तिकडे आबा बोलतात, खरं सांगू का, ती ना आपल्या इंद्राची मैत्रीण आहे आणि त्याला जे करायचं ते करू द्या की. आणि दागिना वगैरे त्यापेक्षा ना मला असं वाटतं की ती तिच्या फॅमिलीला सोडून आपल्या इथे राहते, पण जोपर्यंत ती इथे राहतीये ना, तिला तिच्या फॅमिलीची कधीच म्हणजे कमतरता भासली नाही पाहिजे, आपण याची पूर्ण काळजी घेऊ. त्यावर आता इकडे ती बोलते, हो तर ठरलं, मग मी तनिषाचे मस्त लाड पुरवणार. आता इकडे इंद्रा आणि तनिषा हॉलमध्ये बसलेली असतात. इकडे मालती तिच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन येते, इंद्रासाठी पण. आता इकडे त्यावर ती इंद्राला बोलते की ब्लॅक कॉफी ना, मला चांगलंच माहिती आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो, अच्छा तू विसरलीस नाही वाटतं. आता इकडे त्यावर तो ती बोलते, मला तुझी प्रत्येक गोष्ट आठवण आहे रे, तुला काय आवडतं काय नाही प्रत्येक. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो असं काही नाही आहे, मला पण तुझ्या आठवतात की. आता इकडे त्यावरती बोलते, अच्छा मग सांग बरं, माझी फेवरेट प्लेस कुठली आहे, माझी फेवरेट वस्तू कुठलं आहे, माझा फेवरेट रंग कुठला आहे, त्याला काहीच आठवत नसतं. त्यावर तिकडे तो बोलतो, मला इतकं तर नाही माहीत, पण इतकं कन्फर्म आहे की तुला फॅमिलियर एन्व्हायरमेंट जास्त आवडतं. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजेच इकडे तनिषा बोलते की थँक गॉड एवढं तरी तुला माहिती आहे. आता इकडे त्यावर तनिषा बोलते, पण तुझ्या बायकोनी काय तुझ्यावर जादूगिरी केली आहे का? आता इकडे त्यावर तो बोलतो की जादू वगैरे नाही, पण हो प्रेमाची जादू तर नक्कीच केलेली आहे. आता इकडे त्यावरती बोलते, पण मला खरंच माहिती नव्हतं तू इतका रोमॅन्टिक असशील म्हणून, कारण आधी तर कॉलेज लाईफमध्ये तुला रोमॅन्टिकचा आर सुद्धा माहिती नव्हता. त्यावर आता इकडे ती बोलते की खरंच ती जादू मला नाही ना जमली. आणि आता एकदम तो बोलतो की बरं ठीक आहे, तू कॉफी पी, मी आवरून आलो. आता इकडे वस्तीतले लोक आता इकडे राणीच्या घरासमोर आता इकडे कल्लोळ करत असतात. आता इकडे त्यांचा आवाज बघून आता इकडे बाहेर मालती येते आणि तिच्या मागे मागे तनिषा सुद्धा. त्यावर इकडे मालती बोलते, काय झालंय आणि कसला कल्लोळ आहे तुमचा? त्यावर आता इकडे ते सांगत असतात. आता इकडे त्यांचं म्हणजे दोघंही म्हणजे ते भांडणारे जे व्यक्ती असतात सगळेच एकसोबत बोलत असतात. त्यावर इकडे तनिषा बोलते, शांत शांत शांत, हे बघा तुम्ही एक एक करून सांगा तेव्हा त्यांना समजेल ना. त्यावर तिकडे मालती बोलते, त्यांना हे केव्हा जमेल, त्यांची लायकी आहे का? आणि काय हो, हे काय नळावरची भांडण आहे का तुमच्यासाठी? हे बघा सकाळी सकाळी माझ्या घरासमोर मला हा असला कल्लोळ नकोय. आता तितक्यात आता तिकडे राणी येते. त्यावर इकडे ती बोलते, काय झालंय सगळ्यांना आणि मालती मॅडम काय झालंय? त्यावर तिकडे ती बोलते की ते तूच ठरव काय झालंय आणि काय नाही.
आणि आता इकडे ती तिला चांगलंच बोलून तिथून चालली जाते. इकडे तनिषा मनातल्या मनात बोलते, अरे वा, मालती आंटी राणीवर चिडल्यात वाटते. तनिषा, तुला याचा तर फायदा करायलाच पाहिजे. आता असं म्हणून तिकडे आतमध्ये जाऊन मालती बडबड करत असते एकटीच, की इतक्या दिवस मी यांच्यामुळे शांत होती, पण आता आता हे सगळं खूप होतंय. आणि आता इकडे त्यावर तनिषा बोलते, काय झालंय आंटी? म्हणजेच हे कोण लोक होती आणि काय होतं? त्यावर आता इकडे ती बोलते, काही नाही, हे वस्तीतले लोक छोटे छोटे भांडणे घेऊन इथे येतात. मला असं सकाळी सकाळी आवडत नाही आणि हे सगळं आता राणीमुळे ऐकावं लागत आहे. त्यावर तिकडे ती बोलते, पण काय ऐकताय तुम्ही राणीचं? हे बघा, हे सगळं महाडिकांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे ना. जर असं सगळं म्हणजेच असं सगळं काही वागले तर तुमच्या डिग्निटीला त्रास होऊ शकतो ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की तुम्ही ना राणीचं सोबत चांगलंच बोला. आता इकडे त्यावर इंद्रा येतो आणि आता इकडे मालतीचं बोलणं ऐकतो. हे राणीचं ना आता अतिच होतंय. हे आता रोज रोज म्हणजे वकील झाली हे ठीकच आहे, तिचा स्वभाव पण छान आहे. आता कुठे आमच्यातले वाद मिटले होते, आता हे काय रोजच चालणार आहे का? म्हणजे तिचे काय भांडणं रोजच्या असे दारात येणार आहे का? मी आता इकडे तिला एकदाच ठणकावून सांगणारच आहे की तुझे भांडणं घराबाहेरच ठेवायचे म्हणून. आता हे सगळीकडे इंद्रा ऐकतो. आता इकडे तनिषाला इंद्रा आलेला दिसतो आणि लगेच असा तिकडे ती मालतीला समजवण्याचा प्रयत्न करते. बोलते, आंटी मी काय म्हणत होते, तुम्ही तर राणीशी बोला पण एकदम शांततेने बोला. ते कसं असतं ना, एखादा व्यक्ती जर मदतगार असला ना त्यांच्याचकडे लोक येतात ना. आणि आता इकडे मालती तिथून चिडून जाते. आता इकडे मुद्दाम तनिषा तिला समजवण्यासाठी आता इकडे तिच्या मागे मागे पळते, हे सगळं इंद्राला दाखवण्यासाठी. आता इकडे इंद्रा विचार करतो की खरंच आई खूप चिडली वाटते आणि म्हणून आता इकडे तो बाहेर जाऊन इकडे राणीकडे बघत असतो की कशा प्रकारे ती म्हणजे सगळं काही हँडल करते. त्यावर तिकडे ती बोलते, हे बघा, तुम्हाला म्हणजे नेमकं काय झालंय तुम्ही सांगाल का? त्यावर तिकडे ते परत भांडत असतात. ते बोलत असतात की मला वकील पाहिजे. राणे, तूच मला वकील म्हणून पाहिजे. आता इकडे त्यावरती बोलते, हो ठीक आहे, तुम्हाला वकील म्हणून मी पाहिजे, पण काय झालंय ते तरी सांगाल. आता इकडे तो बोलत असतो की या नऱ्याने माझ्याकडून 7,000 रुपये दिले आणि अजून परत केले नाही. त्यावर आता इकडे सूर्या म्हणजेच सूर्य असं सगळं काही बोलत असतो. त्यावर नऱ्या बोलतो की नाही, मी याचे पैसे वापस केलेत. आता इकडे त्यावर राणी बोलते, अच्छा, म्हणजे दोघांपैकी कोणीतरी एक खोटं बोलते. आता इकडे त्यावरती बोलते, हे बघा, मी तर तुमचे वकील होणार, पण मी जे काही पण प्रश्न विचारणार त्यावर मला खरे खरे उत्तर दिले पाहिजेत. आता इकडे त्यावरती बोलते, सूर्य दादा, तू नऱ्या दादाला 7,000 रुपये दिले. त्यावर आता इकडे ती बोलते, हो. आता इकडे त्यावरती बोलते की हे बघ, तू कशा प्रकारे कशावरून त्याला पैसे दिले आणि सगळं काही तू ते सिद्ध करायचं कोर्टामध्ये. आणि आता इकडे ती नऱ्याला बोलते, नऱ्या दादा, तू त्यांचे पैसे वापस केले तर तुला म्हणजे जर तू आजपर्यंतचे पैसे वापस नसेल केले तर तुला व्याजासकट त्यांना पूर्ण पैसे परत करावे लागेल. आता असं म्हटल्याबरोबर एकदम नऱ्या घाबरतो आणि बोलतो, नाही नाही, आमचं आधीच हे व्याजाचं वगैरे ठरलं होतं, मी का देईल सूर्याला व्याजासकट पैसे? मी नाही देणार. आता असं म्हटल्याबरोबर एकदम लाईट लागतो आणि सगळ्यांसमोर येतं की नऱ्याने अजूनपर्यंत सूर्याचे पैसे दिलेलेच नाही. आता इकडे त्यावरती बोलते, बघा, पकडली की नाही चोरी? काय रे दादा, तू पैसे घेतलं ना तर परत द्यायचे की, एवढं काय? आणि बघा, आता सगळ्यांना कळलं ना की तू त्यांना पैसे परत नाही दिले म्हणून. आता इकडे सगळे लोक बोलत असतात, बघा, आपल्या राणीने एका याच्यात खचका पाडला की नाही केसचा. आणि आता इकडे ती सगळ्यांना समजून सांगत असते की एकत्र राहायचं, विश्वासाने राहायचं वगैरे. आता इकडे इंद्रा मनातल्या मनात विचार करतो की खरंच इंद्रजित, तुझी जी राणी आहे ना ती इंटेलिजंट वकील आहे बघ. आता अशा इंटेलिजंट वकीलला एखादं ऑफिस तर लागलंच पाहिजे ना. आणि म्हणून तिकडे तो लगेचच गोट्याला फोन लावून सगळं काही प्लॅन सांगतो. आता इकडे तो आतमध्ये हॉलमध्ये तनिषाजवळ येतो आणि बोलतो की तनिषा, मला तुझ्याशी बोलायचंय. तितक्यात तिकडे राणीचा फोन वाजतो आणि तिकडे ती येते. तिच्या आईचा फोन असतो. ती बोलते, अगं बाई, मला ना तुझ्याशी काम होतं, जरा तू घरी येशील का? असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो आई, लगेचच आले. त्यावर आता इकडे इंद्राला ती सांगते की इंद्रजित सर, मला ना घरून आईचा फोन आला होता, काहीतरी झालंय वाटतं, तर मी लगेचच निघू का? त्यावर आता इकडे बोलतो, हो हो जा, लगेचच जा. मी तर म्हणतो आताच जा. आता असं म्हटल्याबरोबर तिला थोडं विचित्र वाटतं, पण तिथे निघून जाते. आता इकडे त्यावर इकडे इंद्रा एकटाच हसत असतो. तनिषा बोलते, काय रे इंद्रा, काय झालं आणि इतका एकटाच कसं काय हसतोय? त्यावर आता इकडे ती बोलते, ते काय आहे ना तनिषा, मला ना राणीला एक सरप्राईज द्यायचं आहे, म्हणजे तिचं ऑफिस सेटअप करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना तू मला मदत? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो हो, आय विल हेल्प यू. आणि आता इकडे तिला फार राग आलेला असतो. आता हा तर भाग इथे संपतो. आता इकडे राणीचं जे ऑफिस असतं ते मस्तपैकी सगळं काही तयार झालेलं असतं. सगळेच तिथे लोक असतात. त्यावर तिकडे राणी बोलते, काय झालंय, सगळे इथे का उभं आहात तुम्ही? त्यावर तिकडे इंद्रा तिचे डोळे झाकतो आणि आता इकडे तिला त्या ऑफिस समोर आणतो. आता इकडे ती ऑफिस बघून आणि तिचं नावाचं नेमप्लेट बाहेर बघून आता इकडे ती खूप खुश होते. सगळेजण आतमध्ये जातात. इकडे तनिषा जी असते तिच्या नावावर जोरात हात मारते. तर त्या प्रेक्षकांना इकडे तनिषाने बोललेलं असतं की मी इथे फक्त फॅमिलियर होण्यासाठी नाही, तर मी अख्ख्या घराला माझं करण्यासाठी आलेली आहे, ते पण इंद्रजित सोबत. तर आता काय होईल ते आपल्याला पाहायला मनोरंजक ठरणार आहे. धन्यवाद.